महत्त्वाची बातमी बीडमधून। बीड शहर पोलीस ठाण्यातील कॉट प्रकरणावर सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बीड शहर पोलीस स्टेशनचे नवे बांधकाम करण्यात आलंय। पोलीस आणि अधिकाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत। आमच्या गार्डनं मागणी केली होती की रेस्ट करण्यासाठी, आराम करण्यासाठी आम्हाला पलंग हवे आहेत आणि म्हणून हे पलंग आणण्यात आले। पोलीस ठाण्याला सुविधांचा अभाव आहे आणि त्या सुविधाच पुरवण्याचं काम आम्ही करतोय असं त्यांनी म्हटलं आहे। या पलंग प्रकरणावर प्रतिक्रिया अखेर आलेली आहे आणि पोलिसांचीच प्रतिक्रिया आली आहे। या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी। सदर पोलीस स्टेशन मध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा अजून पुरवणं चालू आहे। या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्ड हे 24 तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाही आहेत, तर त्याची सोय करावी। तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्टसाठी, त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी। तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्डसाठी आम्ही इथे आणलेले आहेत। करण्यात आलेले आहेत पलंग जे आलेले आहेत त्याच्यावरती लिहिलेलं तर आहे बेड स्पीक असं कार्यालय असं त्याच्यावरती, पण आरोपी इथं आल्यानंतर ते पलंग का आले असाही प्रश्न उपस्थित केला राजकीय नेत्यांपुढे उपस्थित केला होता। हा योगायोग आहे की मग हा निव्वळ योगायोग आहे। मी आता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे, जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा। तर ते आपण जशी आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे। सर, आरोपीची संख्या 5 आहे या ठिकाणी आलेले, त्यामुळे देखील या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की आरोपीसाठीच हे कुठं ना कुठं पलंग आणले। नाही, हे चुकीचं आहे। आणखी काय